पहिलं षटक हाताळण्यासाठी अंकलेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. दोन सलामीवीर एका बाजूने आपण पाहतोय जयेश भुयाल, तर एका बाजूने उमेश वर्गना. स्ट्राईक वरती आहे उमेश, नॉन स्ट्राईक एंड वरती जयेश. अंकलेश अंकलेश याचा पहिला चेंडू फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्रामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे उमेश वर्गना. यावेळेस बघा फलंदाज बाद झालाय. जयेश भुयाल यांची दांडी घूल केलंय. तर पहिला गडी इथे बाद झालेला आहे. आपण मॅच पाहतोय आई मरुदेवी राजावली बी आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. सुरुवात खूप चांगली झालेली आहे दोन्ही संघाचे मित्र म्हणेन, कारण पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आली, मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली ती म्हणजे अंकलेश याने. नरेश मेरे याने जर झेल पकडला तर त्यांच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे आणि ते 500 रुपये आमच्याकडे जमा देखील झालेत. सखाराम भुरकुंड यांच्याकडून ते जाहीर झालेलं आहे आणि आमच्याकडे ते बक्षीस जमा देखील झालेले आहेत. आणि विकेटची हॅट्रिक जरी केली तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज हे सखाराम भुरकुंड यांच्याकडून दिलं जाईल. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर. बघा काही हलकासा चेंडू पुढे पडला. फक्त एक सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले 3. पुन्हा एकदा फुलवण्याचा चेंडू नरेश मेरे आहे तिकडे खराब फिल्डिंग झालेली आहे, मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडतोय, फंबल होतोय. आणि इथे किती धावा आपण पाहतोय तर 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 4. शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सरळ 4 धावन करता खणखणीत चौकार येतोय. बॅक पॉइंट क्षेत्रामध्ये त्यावर ट्रॅव्हल झाला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. यानंतर मॅच होणार आहे आई जुदानी नागले आणि जय गणेश गवलीपाडा. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आई जुदानी नागले आणि जय गणेश गवलीपाडा. वाटतं नागले संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील सुनील मेरे. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ आपण पाहतोय त्यांच्या होम ग्राउंडवरती मॅच खेळत असताना पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये ते हाताळलेला आहे. बघा ह्याच मैदानावरती ते प्रॅक्टिस करतात आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच इथे होताना दिसतोय. पहिलं षटक आपण बघितलं, खूप चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. बॉलिंग फिल्डिंग चांगल्या दर्जाची पाहायला मिळते, ती म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची. अवलीस बघा मिस टायमिंग झालेला आहे. शतरक्षक येते, 2 शतरक्षक आले होते, मात्र मस्तक पे दस्तक देत असताना चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. षटकार आलाय. या षटकारानं धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका ते केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील जलद गतीने इथे पळून पूर्ण केलेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली जाते, ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. ऑफस्टमच्या बाहेर हाताळला गेला. एक्स्ट्रा धाव इथे पण पाहतोय स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. सुनील मेरे आपल्या षटकातील आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो इथे हाताळला जातोय. वेगवान चेंडूचा इथे मारा केला जातोय. वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. बघा मिस टायमिंग झाले, मात्र शतरक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय, मात्र मिसफिल्ड झाली. त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे गॅपमध्ये खेळून काढले. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, कारण वेगाने चेंडू त्या शतरक्षकापर्यंत पोहोचला होता. एक सिंगल धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
अवलीस पाहतो आपण ब्लॉक हॉल मध्ये ते चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. फुलटॉय चेंडू आहे. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव इथे मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23. या धावसंख्येवरती 23. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. अवलीस पाहतो आपण लिडिंग एज लागले आणि चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. शतरक्षक आहे तिकडे. गचाल शतरक्षण झालंय. थोडासा मिसफील्ड झाला होता. त्याचा फायदा इथे उचलला जाते. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेंशी धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. अवलीस बघा आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. 1+4 सन्माननीय चंद्रकांतजी हांडवा यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो या मैदानावरती. मॅचचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू हातालाय. आणखीन एक कुठेतरी इथे बिघाड होताना दिसतंय गोलंदाजीमध्ये नितीन काकड याच्याकडून. एक नौखा गोलंदाज आहे नितीन काकड. एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी. त्याला त्याची दिशा ही खराब इथे होताना पाहायला मिळते. मात्र यावेळेस एक चांगला चेंडू त्याने टाकलेला आहे. जो कानमंत्र त्याला दिला होता तो कानमंत्र नक्की त्याच्या आता कामी येताना दिसतोय. धावसंख्या 32. बॉल टाकून झालेत 4. अवलेस बघा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. या 4 धावेने धावसंख्या
36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 36 रन्स. चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांकडे आहे आणखी एक बॉल आहे. 36 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. अवलेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड केलेला आहे. आता मात्र एक परफेक्ट डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळाली नितीन काकड याची. आणि आपण पाहतोय उमेश वना याची खेळी संपुष्टात आलेली आहे. षटक संपले. तिसरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या गतीने आपण पाहतोय, 12च्या सरासरीने 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सूरज काकड येतोय. नव्याने बॅटर आलेला किशोर गांगुर्डे ना स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रशांत याला. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सूरज काकड हा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे केला गेलाय. स्ट्राईक रोटेट ही केली गेली. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 या धावसंख्येवरती. 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आई जीवदाणी नागले आणि जय गणेश गौलीवाडा दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि कॅप्टनला विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. किशोर गांगुर्डे खेळण्यासाठी सज्ज आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. चेंडूचा टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. गुडलेंवरती चेंडू पडल्यानंतर बॅटचा एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगला निघून गेलेला आहे. महेश हांडवा आहे तिकडे. चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 धावसंख्येवरती. 38 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पोलीस आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे 2. चेंडूला उचलतात, फेकतायत तोपर्यंत 2 धावा या जलद गतीने पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे काय घडले पाहूया. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद होतोय. प्रशांत हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. मात्र स्ट्राईक रोटेट झाली फार महत्वाची बाब आहे. किशोर गांगुर्डे एक फ्रेश फलंदाज आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आणि तेच कारण तो स्ट्राईक वरती गेलाय. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. 2 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. धावसंख्या 41. दुसऱ्या ओव्हरला 13.
लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती नोंदवली जाते. 42 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऑन साईडला विनोदाने खूप चांगला स्ट्रोक केलाय. चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता खणखणीत दणदणीत शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 46 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले आहेत. 47 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 24 बॉलमध्ये 47 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाला. गौलीपाडा टीमला विनंती आहे आपण लगेच टॉस करण्याकरता यायचं आहे. जय गणेश गौलीपाडा. जय गणेश गौलीपाडा टीमला विनंती आहे. जय गणेश गौलीपाडा टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नागले संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. तर आपणास विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता आपला कॅप्टन पाठवून द्या. जरी दुसरी इनिंग संपले तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जो आपल्याला वेळ दिलाय त्या वेळेवरती आपण जर हजर राहिला नाही तर तुम्हाला आणखीन पेनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. होणार सामना आपण पाहतील. एका बाजूला आई चिवतानी नागले संघ तर दुसऱ्या बाजूला गौरीपाडा संघ. तर सन्माननीय राजा बरतडे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. मान्यवर विनंती करतो दोघांना हँडशेक करा आणि तुम्ही स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय गौरीपाडा संघ. निर्णय काय असेल? तुम्हाला निर्णय आताच सांगावा लागेल कारण नक्कीच पुढचे प्लेयर आले नाहीत. त्याच कारणास्तव तुम्हाला लवकरात लवकर तुमचा निर्णय कळवावा लागेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. तर संतोषजी बारे यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
दिलीप आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी उतरलेले आहेत. पहिला बॉल फक्त हलक्यात खेळून काढलाय. कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. येथे आपण पाहतोय दुसरे धाव कंप्लीट झाले की नाही. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. जरा पाणी घेऊन टाका का सुका झालेला आहे. दोन धावा या कंप्लीट असतील कारण फलंदाज सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा या पहिल्या बॉलवरती अंकित केल्या जात आहेत. 47 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती जरी 2 धावा जरी आल्या तरी या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो तो म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. शफल करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज घेतलाय. फाईनली शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. फलंदाज ठरतोय फेल. पहिला गडी 2 या धावसंख्येवरती बाद होतोय. अवलेज आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू. संतोष बारे यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. 2 षटकार जर ठोकले सूरज काकड्याने तर 200 रुपयाचं बक्षीस त्याच्याकरता दिलं जाईल. पहिला कदाचित आलाय. यस, पहिला षटकार ठोकलाय सूरज काकडे याने. षटकार ठोकल्यानंतर टाळ्यांच्या गजरात अभिवादन केलं जात आहे. ते म्हणजे सूरज काकड याचं भरपूर सपोर्ट आहे या त्यांच्या टीमला कारण त्यांच्या होम ग्राउंड भरपूर आहे. इथे आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक होता मात्र संधी नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. समाप्ती. पहिल्या षटकात आपण पाहतोय 1 गडी बाद 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
चला जास्त टीम मिटिंग करू नका, लगेच आपण आपला बॉलर घेऊन यायचा आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया दुसऱ्या षटकांसाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. विनोद येतोय, विनोद दळवी दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला, चेंडू चालला या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव हा ना करता मध्ये ही दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थ्रो खराब झाला, फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा इथे आपण पाहतोय सूरज आणि सुनील याने उचललेला आहे. 2 धावा या पलून पूर्ण झाल्या. धावसंख्या 14 वरती इथे पोहोचलेली आहे. यानंतर जी मॅच होणार आहे आई जीवदानी नागले जय गणेश गवलीपाडा. गवलीपाडा टीमनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय, ते म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स नागले या टीमला. लेगिस्टी सोडून जाणार आहे चेंडू आपण पाहतोय. पंचाने दुनिया समांतर दाखवलेत. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अवलेसवर पिच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि सुनील मेरे याने ठोकलाय बिग शॉट, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच घरच्या मैदानाचा फायदा होतोय इथे पेंढरीवाडा या टीमला. पुन्हा एकदा शतरक्षक आहे मात्र संधी नाहीये. मस्तक पे दस्तक देत असताना दुसरा षटकार सुनील याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 2 षटकार आलेले आहेत. तिसरा षटकार जर आला तर संतोष बारे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस चेंडूला हुक केलाय, तिसरा चौकार येतोय. बाउंड्री, तिसरी बाउंड्री या ओव्हर मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. थँक्यू. बघा संतोष बारे भरपूर खुश झालेले आहेत. आणि आपण पाहतोय चंद्रकांत हांडवा यांच्याकडून सुनील मेरेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. क्लीन बोल्ड, मागून यष्टा दाखवल्या आणि विनोद यांनी त्या वाकवल्या. फलंदाज बाद सुनील मेरे याची खेळी संपुष्टात आलेली आहे.
अंकलेश येतोय न्यू बॅटर. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. फुल टॉस बॉल, पुरेपूर फायदा उचललाय, चेंडूला पाठवून दिलाय, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. लक्षात घ्यायचं, तुम्हाला रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर 15 सेकंद तुम्हाला दिले जातात. लक्षात घ्या, त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर 2 षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी उमेश वर्गाना येतोय. आपण पाहतोय यष्टरक्षक अगदी क्लोज होता, मात्र चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर करू शकलेला नाहीये. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड आहे. 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे. 8 धावा अजूनही बनवाव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता. फुलटॉय चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. शतरक्षक आहे, जज करतोय, मात्र झेल सोडतोय. जजमेंट चांगलं होतं, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. जीवनदान मिळते अंकलेश याला आणि एक धाव देखील. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावसंख्येवरती. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. सूरजने जर षटकार ठोकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे तिकडे, जज करतोय आणि इथे देखील झेल सुटलेला आहे. भरपूर जीवनदाने मिळत आहेत खेळाडूंना आणि तेच कारण की स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ या आपल्या घरच्या मैदानावरती आपला अधिराज्य गाजवतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेला नाहीये. चेंडू आपण पाहतोय नॉनस्टॉप रिझर्व मध्ये निघून चाललाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. 1+4 अशा 5 धावा येत आहेत. या 5 धाव्याने आपण पाहतोय स्कोर हा लेवल झालेला आहे. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी आता 1 धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता आहे. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला सुनील मेरेकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर सूरज काकड, त्यानंतर अंकलेश. इथे पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, मात्र एक विजयी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. अशा प्रकारे हा सामना इथे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे.